अध्यात्म रामायण किष्किंधा कांड पंचम सर्ग लक्ष्मणाचे किष्किंधा गमन मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, एका संध्याकाळी प्रवर्षण पर्वताच्या माथ्यावरील रत्नशिखरी श्री राम बसले असताना त्यांना सीता विरहाचा शोक असह्य होऊन ते असे म्हणू लागले, लक्ष्मणा, पहा, एका राक्षसाने बळजबरीनेच माझ्या सीतेचे हरण केले आहे। ती भामिनी जिवंत तरी आहे का, हेही अद्याप मला कळू शकले नाही। ती जिवंत आहे असे जर कोणी मला सांगितले तर ते माझ्यावर उपकारच की होतील। ती साध्वी कुठे आहे हे एकदा कळले की जसे प्रयत्नपूर्वक समुद्रातून अमृत काढले गेले त्याप्रमाणेच तिला नक्की परत आणेन। हे बंधो, माझी प्रतिज्ञा ऐक, ज्याने माझ्या जानकीचे अपहरण केले आहे त्याचे पुत्र, सैन्य, वाहने यासह मी त्यास भस्म करून टाकेन। हे चंद्रवदने सीते, मी दृष्टीत पडत नसल्याने दुःखार्थ अशी तू त्या राक्षसा घरी कशी बरे जिवंत राहत असशील। चंद्रमुखी सीतेखेरीज हा चंद्र देखील मला सूर्याप्रमाणे तापदायक की वाटत आहे। अरे चंद्रा, तू प्रथम तुझ्या शीतल किरणांनी जानकीस स्पर्श करून मग मला स्पर्श कर। सुग्रीव सुद्धा निर्दयी झालेला दिसतो, कारण मी दुःखी असताही त्याचे याकडे लक्ष नाहीच आहे। निष्कंटक राज्य प्राप्ती नंतर मद्यपानी, आसक्त आणि एकांती स्त्रियांनी वेढलेला तो अतिशय कामुक वानर नक्कीच कृतज्ञच झाला आहे असे स्पष्ट दिसू लागले आहे। शरद ऋतू आलेला असूनही तो माझ्या प्रियेच्या शोधार्थ येत नाही। मी पूर्वी त्याच्यावर केलेले उपकार तर तो कृतज्ञ विसरून गेलेला दिसतो। सूर्यवालाही मी त्याची नगरी बांधवासह नष्ट करीन। वालीस जसे ठार केले तसेच हाही माझे कडून मारला जाईल। अशा प्रकारे राघवांना रागावलेले पाहून लक्ष्मण क्रोधाने म्हणाला, हे बंधू, तुम्ही आज्ञा केली तर आत्ता जाऊन त्या दुष्ट सुग्रीवास ठार करून मी परत येतो। असे बोलून धनुष्य बाणासह तयार झालेला लक्ष्मणास श्रीराम म्हणाले, वत्सा, सुग्रीव हा माझा प्रिय आहे, तू त्यास ठार करणे अयोग्य ठरेल। तथापि तू त्यास भीती घाल की तूही वाली प्रमाणेच मारला जाशील आणि त्याचे उत्तर घेऊन तू लगेच परत यावेस। त्यानंतर आवश्यक ते मी अवश्यपणे करेन। ठीक आहे, असे म्हणून महापराक्रमी लक्ष्मण त्वरित किष्किंधा नगरीस गेला। त्याच्या आवेश सांगत होता की तो रागाने जणू सर्व वानरांना जाळून टाकील की काय। श्री महादेव म्हणाले, खरे तर राघव हे सर्वज्ञ असून लक्ष्मी ही नित्यच त्यांचे समीप असते। विज्ञान हे त्यांचे स्वरूप असूनही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच एखाद्या स्त्री विरहाने शोक केल्यासारखे ते सीतेस्तव शोक करीत होते। खरे तर बुद्धी इत्यादीचे साक्षी असणारे, मायेच्या कार्याच्या पलीकडे असणारे, राग द्वेष इत्यादी रहित असणाऱ्या श्रीरामांचे ठिकाणी राग इत्यादी पासून उद्भवणारे शोकरूपी कार्य कसे बरे उद्भवेल। मात्र ब्रह्मदेवांचे वचन सत्यात आणण्यास्तव आणि दशरथांना त्यांचे तपश्चर्येचे फळ देण्याकरिताच श्रीरामांनी मनुष्य रूप धारण केले होते। सर्व लोक मायेमुळे मोहित होऊन अज्ञानाने युक्त झाल्या कारणे त्यांना मोक्षाची प्राप्ती कशी बरे होणार असा विचार ते विष्णू करीत असतात।
सर्व लोकांचे पाप हरण करणारी रामायण नावाची आपली कथा या जगी प्रसार करण्यासाठी ते रामरूप होऊन सामान्य माणसाप्रमाणे क्रिया करीत व्यवहारातील गोष्टी सिद्ध करणे हेतू त्या वेळी उचित असणारे क्रोध, मोह आणि काम हे विकार स्वीकारून ते मायासक्त जीवांना मनुष्य असल्याचे भासवून जरी गुणात आसक्त असल्याचे दिसत असले तरी ते तर सर्व गुण रहितच की आहेत. विज्ञान हे त्यांचे स्वरूप, विज्ञान हीच त्यांची शक्ती आहे. ते साक्षी मात्र असल्याने गुणांनी युक्त नाहीत, म्हणून कामादी विकारांनी ते कधीही आकाशाप्रमाणे लिप्त होत नाहीत. परमेश्वरांचे खरे स्वरूप तर काही मुनिजन जनकादी राजश्री निर्मल अंतःकरणी भक्त हेच जाणतात. भगवान जन्मरहित असूनही भक्तांच्या इच्छेनुसार अवतार धारण करून जन्मास येत असतात. इकडे लक्ष्मण किष्किंधा नगरी उपस्थित झाला आणि आपल्या धनुष्याच्या प्रत्यंतेच्या चटणत्काराने सर्व वानरांना भयभीत करून टाकले. त्यावेळी नगराच्या तटबंदीवर असणारे सामान्य वानर लक्ष्मणास पाहून हाती दगड आणि वृक्ष घेऊन कलकलाटकी करू लागली. त्या वानरांना पाहून लक्ष्मणाचे डोळे क्रोधाने लाल भडक झाले आणि तो पराक्रमी लक्ष्मण धनुष्य ताणून त्यांना समूळ नष्ट करण्यास सज्ज झाला. लक्ष्मण आल्याचे कळल्यावर मंत्री श्रेष्ठ अंगद त्वरित तेथे उपस्थित झाला. त्याने सर्व वानरांना रोखले व लक्ष्मणाजवळ जाऊन त्या दंडवत नमस्कार घातला. लक्ष्मणाने अंगदास प्रेमाने आलिंगन देऊन त्यास सांगितले की वत्सा, तू त्वरित जाऊन तुझ्या काका सुग्रीवास सांग की तुझ्यावर अतिशय क्रुद्ध झालेल्या श्रीरामांचे आदेशाने मी लक्ष्मण आलो आहे. ठीक असे म्हणून अंगद परत गेला आणि त्याने सुग्रीवास लक्ष्मणाचा निरोप सांगितला. सर्ग 5 पुढे सुरू. क्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.